नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये। तर तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाओ, तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा देव लवकरात लवकर पूर्ण करो। तर असो आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सोहम गेलाय स्कूलमध्ये आणि मस्तपैकी पावसाचं वातावरण झाले, काल रात्रीपासून पाऊस पडतोय। स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे। तर काय स्वयंपाक केला मी केलेली आहे, मी टोमॅटो कांद्याची चटणी केलेली आहे आणि त्याचबरोबर केलेली आहे शेपूची भाजी। मी वातावरण दाखवते किती छान झालं आहे बघा। आज वातावरण पाऊस येतोय आमच्याकडे, बहुतेक ठिकाणी सगळीकडेच पाऊस येतोय। किती छान वाटतंय, मस्त हवा सुटलेली आहे आणि पाऊस येतोय। आमचे पप्पा आत्ताच आलेले आहेत, ते गेलेच फ्रेश व्हायला, तोपर्यंत मी ताट वाढून घेते, जेवायचं आहे। आणि सोहम तसा येतो, सोहम येतो 3 वाजता आणि व्हिडिओ बनवत होते त्याच्यासाठी रिंग लाईट तशीच चालू राहिली। तर टॉवेल धुवून येऊया आपण। हे घे टॉवेल धुवून आणि आत्ताच आले आहे आणि त्यांनी काहीतरी गंमत आणली आहे माझ्यासाठी। तर पावसाची काय आणली बघू, भज्जी नाही तर वडापाव, दोन्हीपैकी एक आणला असणार आहे। कारण त्यांना माहिती आहे की पाऊस पडू लागला की हिला वडापाव नाही तर भज्जी आवडतात। बघूया काय आणले, भज्जी तर भजी घेऊन आलेले आहेत, गरमागरम भजी। ते प्लेटात काढून, मला माहीत होतं हे आणणार तुम्ही म्हणून। तर गरमागरम भज्जी आणलेली आहेत सोहमच्या पप्पा। त्यानंतर मी गेली सोहमच्या शाळेमध्ये पॅरेंट्स टीचर मीटिंग होती। तर या मंडळी तुम्ही पण सगळेजण भज्जी खायला। Send the message to them repeatedly instead of asking the students. We will not humiliate your children, we will not ask them, but then it's your responsibility. We can create a strong foundation for their परत यायचं होतं घ्यायला। नंतर स्कूल सुटल्याच्या नंतर मी त्याला घ्यायला गेली। इथं त्याला आईस्क्रीम घेऊन दिलं, बघा किती फ्लेवरचे आणि खूप छान आईस्क्रीम होते। हे सोलापूरमध्ये नवीनच शॉप खोललेलं, सोहमनं बघून ठेवलं। तर शाळेतून येताना रस्त्यात लागतं, तर त्याला आईस्क्रीम घेऊन दिली आणि इथं बसलेलो तर आम्ही सोहमच्या पप्पांचा वेट करत होतो, कारण ते येणार होते आम्हाला घ्यायला, कारण आम्ही पुढे येऊन आईस्क्रीम घेतलं होतं। आणि हा आहे सोलापूरचा 7 रस्त्याचा रोड हे। तर मग मी आणि सोहम इथं बसलो। त्यानंतर सोहमच्या पप्पांनी भेळ केली ती घरी आल्याच्या नंतरनं, आणि त्यानंतरनं संध्याकाळच्या वेळेला सगळे कामं वगैरे आवरून सोहमला मी बसवता अभ्यासाला आणि त्याच्या सगळ्या गोष्टी चेक करत होते की आज काय काय शिकवलं, काय काय नाही, सगळ्या गोष्टी पाहत होते। कारण रोजचं माझं हे काम आहे, नाहीतर माझं जर लक्ष नसेल तर शाळेमध्ये काय शिकवलं हे हा सोहम लवकर सांगत नाही आणि मग वह्या कंप्लीट होणे अशा तशाच राहतात। त्यासाठी मग मी हातामध्ये घेतलं हे वह्या, प्रत्येक वही मी चेक करते की आज शाळेत काय शिकवलेलं आहे, कारण ज्यावेळेस परीक्षा येते त्यावेळेस मग ह्या सगळ्या गोष्टी खूप अवघड जातात। कधी कंप्लीट असतं, कधी अनकम्प्लीट असतं। तर कंप्लीट वह्याचे पण यांना मार्क्स मिळतात आणि परीक्षेला कसं काय येणार आहे ते आपल्याला कंप्लीट नसेल तर कसं कळणार। तर दरवेळेस मी त्याचे जे कॅलेंडर आहे ते कॅलेंडर चेक करते। कॅलेंडर असतं त्यांना, हे म्हणजे बुक आहे कॅलेंडर एक, की परीक्षेला काय म्हणजे येणार आहे किंवा आज काय शिकवलं ते सगळी त्याच्यामध्ये नोंद असते। तर सोहमनं बऱ्यापैकी मला सांगितलं होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आजचा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब, लाईक, शेअर। थोडं एवढं जवळ नाही घ्यायचं।